मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. निरोगी आरोग्यासाठी 55 उपाय. नंबर 1. उलटं झोपू नका, कारण यामुळे हृदय कमकुवत होते. नंबर 2. लवंगावर थोडे मीठ लावून ते चोखल्याने शिंका येणे बंद होते. नंबर 3. भात खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटफुगी होते. नंबर 4. हिरवी मिरची शरीरातील रक्ताची गुठळी होऊ देत नाही आणि श्वासाची समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे. नंबर 5. जास्त प्रमाणात चहा पिल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची भीती असते. कोणताही चहा, मग तो ग्रीन टी असो किंवा ब्लॅक टी, सर्व कॅफिनेटेड असते, ज्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर होतो. नंबर 6. चवीसाठी कॅफिनयुक्त चहामध्ये साखर घातली जाते, ज्याच्या वारंवार सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी असंतुलित होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला डायबिटीसची समस्याही होऊ शकते, त्यामुळे त्याचे सेवन वारंवार करणे टाळावे. नंबर 7. रोज सकाळ संध्याकाळ थोडे चालले तर यामुळे डिप्रेशन कमी होते आणि शरीरही निरोगी राहते. नंबर 8. मुळा खाल्ल्याने पोट साफ राहते. नंबर 9. खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका, यामुळे चेहऱ्याची त्वचा लवकर ओल्ड होते. नंबर 10. गुलाब पाण्यात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. नंबर 11. गुडघे दुखत असल्यास तिळाच्या तेलाने मसाज करा, यामुळे खूप आराम मिळेल. नंबर 12. रोज सकाळी 2 भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीर मजबूत होते. नंबर 13. चहाच्या अतिसेवनामुळे आधी चेहऱ्यावर बारीक रेषा येतात आणि मग या बारीक रेषा सुरकुत्यांमध्ये बदलतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा मोठे दिसता. त्यामुळे जास्त चहा पिणे टाळा. नंबर 14. केस काळे करण्यासाठी कलोंजीचा वापर करा. नंबर 15. मूग डाळ हे एक उत्कृष्ट अन्न मानले जाते, जे पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवते आणि पोटात थंडपणा निर्माण करते, ज्यामुळे पचनाची समस्या आणि पोटात उष्णता वाढण्यास प्रतिबंध होतो. नंबर 16. राग कधीकधी सर्वात सक्षम व्यक्तीला देखील पूर्ण मूर्ख बनवतो. नंबर 17. जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. सॅलड खाण्याचा शरीराला फायदा व्हावा यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे, ज्यामुळे कॅलरीमध्ये पोषक तत्वांचा तुमच्या शरीराला फायदा होईल. जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने वेगवेगळ्या गोष्टी पचवण्यासाठी यकृताला जास्त मेहनत करावी लागते, त्यामुळे सॅलड जेवणाच्या अर्धा तास आधी खावं. दिवसभरात मधल्या वेळेत थोडी भूक लागल्यावर सॅलड खाणंही उत्तम आहे. नंबर 18. जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. नंबर 19. सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि तुमच्या स्नायूंना स्ट्रॉंग करण्यास मदत होते. नंबर 20. जेवताना कधीही पाणी पिऊ नये, त्याचा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच नेहमी जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. नंबर 21. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दिवसातून 2दा लिंबू मिसळलेले पाणी प्या आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 22. ब्लॅक टी किंवा ग्रीन टी दोन्हीमध्ये कॅफीन असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. कारण जास्त चहा पिल्याने आपल्याला वारंवार लघवीची समस्या उद्भवते आणि जास्त लघवी आणि नंतर तेवढे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन सुरू होते. नंबर 23. चहामध्ये साखर असते. जर तुम्ही 1 कप चहामध्ये 1 चमचा साखर घेऊन दिवसभरात 4 ते 5 कप चहा पित असाल तर समजा की तुम्ही तेवढे चम्मच साखर चहासोबत पिता, ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. नंबर 24. मनुके खाण्याचे योग्य प्रमाण ठेवल्यास अनेक आजारांपासून सुटका होते. तसेच वजन कमी करण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे गरजेचे असते. नंबर 25. ॲपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते सफरचंदापासून तयार केले जाते. मधुमेह आणि पोटाशी संबंधित आजारांमध्ये हे खूप फायदेशीर आहे. नंबर 26. रिकाम्या पोटी ॲपल सायडर व्हिनेगर पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे. नंबर 27. ॲपल सायडर व्हिनेगर प्यायल्यानंतर आपल्या आहारात हळदीचा समावेश करा,
कारण हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे पोट आणि आतड्यांना सर्व अँटीसेप्टिक फायदे प्रदान करते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी ॲपल सायडर व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. ॲपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने मधुमेह आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते. ॲपल सायडर व्हिनेगर ॲसिडिटी आणि पचनसंस्थापासून आराम देते. नंबर 28. सकाळी सूर्यप्रकाशात बसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता टाळता येते आणि त्वचा घट्ट होते. नंबर 29. खोकल्याचा त्रास होत असल्यास कोमट दुधात थोडी हळद मिसळून प्या. नंबर 30. गोड पदार्थांमुळे म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसतात, म्हणून गोड पदार्थ खाणे टाळावे. नंबर 31. पांढरे मीठ, पांढरी साखर आणि मैदा यांचा वापर कमीत कमी करा, कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. नंबर 32. केशर दुधात भिजवून काही वेळ ठेवा आणि चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याचा काळेपणा कमी होईल. नंबर 33. केळी इतर फळांसोबत ठेवू नका, कारण त्यामुळे इतर फळे खराब होऊ शकतात. नंबर 34. काही वेळा पौष्टिकतेची कमतरता हे देखील टाचांना तडे जाण्याचे कारण असू शकते, कारण शरीराला योग्य पोषण न मिळाल्याचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही दिसून येतो. शरीरात व्हिटॅमिन सी, D3, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे देखील टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास तज्ज्ञांशी संवाद साधा. नंबर 35. आहारात साबुदाण्याचा समावेश केल्यास दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते. नंबर 36. जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते, तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते. नंबर 37. डोनट, केक यासारखे गोड पदार्थ सकाळच्या नाश्त्यात घेऊ नयेत. ते कॅलरी आणि कर्बोदकांमध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी होऊ शकते. नंबर 38. मधुमेहामुळे खराब कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या फार वेगाने वाढतात. मधुमेहाचा परिणाम लिपिड प्रोफाईल, हृदय, डोकं आणि किडनीसह शरीरातील इतर अवयवांवरही होतो. मधुमेह रुग्णांना किडनी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ग्लुकोज आणि BP नियंत्रित राखण्याबरोबरच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. नंबर 39. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी थोडे कडू अन्न सेवन करत राहा. नंबर 40. प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशनसारख्या आजारांपासून आराम मिळतो. नंबर 41. बटाट्याच्या रसात कापूस भिजवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा. नंबर 42. अर्धी पिकलेली केळी दुधात बारीक करून चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. खूप फायदा होतो. नंबर 43. तुम्ही दही किंवा लस्सीचे सेवन केल्यावर लगेच केळी खाऊ नये. नंबर 44. जर तुम्ही कंबरदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर रोज दुपारी पाण्यासोबत थोडी काळी मिरी पावडर सेवन केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. नंबर 45. सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे. सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतो. सूर्यनमस्काराने श्वसनतंत्र मजबूत होते. सूर्यनमस्कार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय आहे. नंबर 46. शरीरावर कोणताही संसर्ग असल्यास 3 ते 4 चमचे दही पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने संसर्ग बरा होतो. नंबर 47. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये, त्यामुळे अपचन होऊ शकते. नंबर 48. दिव्यामध्ये खोबरेल तेल घातल्याने तो लवकर विझत नाही. नंबर 49. उभे राहून पाणी पिल्याने सांधेदुखी होते. नंबर 50. रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तेल लावल्याने पोट आत जाते. नंबर 51. हातापायांच्या तळव्यांना रात्री मालिश करून झोपा, याने अनेक आजारांपासून सुटका होते. नंबर 52. बीटरूटची साले चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. नंबर 53. ओवा जिऱ्याच्या सेवनाने शरीरात रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे मांसपेशींच्या वेदना कमी होतात. ओवा जिऱ्याच्या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते,
त्यामुळे निरोगी त्वचा राहते. फायबरयुक्त ओवा जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. ओवा जिऱ्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात मजबूत होतात. तसेच तोंडातून येणारी दुर्गंधीही दूर होते. नंबर 54. रोज जेवणानंतर लस्सी पिल्याने कोणताही आजार होत नाही आणि चेहऱ्यावर चमक येते. तसेच लस्सीमध्ये काळी मिरी पावडर टाकून पिल्याने खूप फायदेशीर असते. नंबर 55. पित्ताशयाचे खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करा. मुळ्याचा रस खडे बनणे थांबवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.